बघा आता आपल्याला हा सगळं क्लासिफिकेशन करायचंय म्हणजे बेसिकली आपल्याला काय करायचंय तर जे आर.एस. विटाकर यांनी जे 5 भागामध्ये वर्गीकरण करून दिले ना त्यांचा आपल्याला ते 5 भाग कोणते आहेत किंवा त्याबद्दल थोडीफार माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की क्लासिफिकेशन जर करायचं आहे तर आपल्याला फॅक्टर्स म्हणजे ते कोणत्या गोष्टीवर त्याचे वर्गीकरण केलं जातं हे सुद्धा आपल्याला काय तर कन्सिडर करावं लागतं है ना. तर ते फॅक्टर्स कोणते आहेत कोणत्या गोष्टीवर त्याचं वर्गीकरण केले आहे तर त्यासाठी बघा की इथं आर.एस. विटाकर यांनी काय तर काही 5 गोष्टी काय तर त्यांनी कन्सिडर केल्या. त्या 5 गोष्टींवर काय तर त्यांना ते वर्गीकरण केलं होतं. कोणकोणते फॅक्टर्स होते. पहिला आहे पेशीची जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ द स्ट्रक्चर सेल स्ट्रक्चर म्हणजे बेसिकली सेल कसा आहे आदिकेंद्रकी आहे दृश्य केंद्रकी आहे. आदिकेंद्रकी म्हणजे काय तर आता सांगितलं की प्रोकॅरियोटिक आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय तर युकॅरियोटिक. ज्याचे सेल प्रॉपर डेव्हलप झालेले आहेत सेल ऑर्गनल्स आहेत सगळे अवयव नीट दिसत आहेत तर अशाला आपण युकॅरियोटिक म्हणतो. आणि बाकीचे काय असणार तर जी प्रॉपर डेव्हलप झालेले नाही सेल ऑर्गन्स प्रॉपर दिसत नाही त्याचा केंद्रक बरोबर दिसत नाहीये तर अशाला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. हा एक फॅक्टर त्यांनी कन्सिडर केला. दुसरं काय तर सजीवांची जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजेच काय तर पेशी ह्या कशा आहेत एक पेशी आहे की बहुपेशी आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं जो शरीर आहे बहुपेशी आहे असंख्य अशा सेल पासून तयार झाले पण अमिबा हा फक्त एकाच पेशीपासून किंवा बाकीचे अजून काही आहेत सूक्ष्मजीव जे काय तर एकाच पेशीपासून तयार झाले तर हा एक फॅक्टर कन्सिडर केला. नेक्स्ट काय तर पोषणाचा प्रकार म्हणजे काय तर मोड ऑफ न्यूट्रिशन ते कशावर जगतायत त्यांसाठी अन्न म्हणजे नेमकं काय आहे. जसं बघा वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे ते स्वयंपोषी आहेत जे प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दुसरे कवकोशी आहेत कवके आहेत जे परपोषी आहेत कवके म्हणजे काय तर फंगी हे परपोषी आहेत म्हणजे दुसऱ्यांच्या सजीवांवर जगतात. जनरली ते कशावर जगतात तर मृत अवशेषातून काय तर अन्न शोषण करतात. जे मेलेले आहेत सजीव त्यांच्यातून काय तर कार्बन शोषून स्वतःचं अन्न मिळवत असतात. आणि तसंच प्राणी सुद्धा काहीतरी हे परपोषी आहेत पण ते दुसऱ्यांना मारून जगतात है ना त्यामुळे त्याला इथं भक्षण म्हटले. तर मोड ऑफ न्यूट्रिशन सुद्धा काय आहे हा सुद्धा एक फॅक्टर कन्सिडर केलेला आहे. आणि त्यानंतरचा आहे काय तर जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल म्हणजे त्याच्यामध्ये हा एक फॅक्टर तर नक्की येईलच की मोड ऑफ न्यूट्रिशन. लाईफस्टाईल म्हणजे हा मोठा कॉन्सेप्ट आहे ना तो जगतो कसा खातो काय राहतो काय कपडे घालतो की नाही घालत ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी काय तर कशामध्ये लाईफस्टाईल मध्ये येतात. त्यामुळे इथं उत्पादक म्हणून फक्त एक नाव दिले तो म्हणजे काय तर हाच एक फॅक्टर आहे पण लाईफस्टाईल हा एक मोठा कॉन्सेप्ट आहे ते आपण म्हणू है ना. आणि त्यानंतर 5वा कोणता आहे तर वर्गानुवंशिक संबंध आहे म्हणजेच काय तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप आहे. म्हणजेच काय की आदी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी याचा अर्थ काय की जे एखादी सजीव आहे त्यांचा अजून दुसऱ्या कोणत्या सजीवांसोबत रिलेशन आहे किंवा ते आधी कसे होते. जसं आपल्याला पण माहिती आहे की आपण आधी माणूस कसा होता तर माणसाला शक्ती होती पाणीचा कणा हा वाकलेला होता है ना. तर किंवा आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की सजीवांची जी सुरुवात झाली होती ती पाण्यापासून झालेली होती आणि सगळ्यात आधी एक पेशी होता त्यानंतर बहुपेशी झाली राईट. हे सगळं रिलेशन जो आपण अभ्यास जर केला तर त्याला काय म्हणतात तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणतात. म्हणजे आदी केंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक ते युकॅरियोटिक आणि त्यासोबतच काय तर युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे हा रिलेशन जर आपण एकमेकांसोबत अभ्यास केला तर त्याला म्हणतात काय तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हटल्या जातात. तर असे 5 मुद्दे इथं आर.एस. विटाकर यांनी काय तर कन्सिडर केले होते आणि 5 किंगडम मध्ये त्याचं वर्गीकरण केलं. आता थोड्या वेळी सांगितलं मी तुम्हाला कोणकोणते तर बघा 5 किंगडम कोणते एक होतं मोनेरा प्रोटिस्टा कवके वनस्पती आणि काय तर प्राणी असे 5 किंगडम होते. या ट्री डायग्राम मध्ये तुम्हाला 2-3 पॉईंट्स यांच्यामध्ये सहज इथल्या इथंच माहित होणार आहेत. बघा सजीवांचं वर्गीकरण सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला आदी केंद्रकी आणि दुसरं काय तर दृश्य केंद्रकी म्हणजे हे झाले प्रोकॅरियोटिक आणि हे काय झाले तर युकॅरियोटिक झाले है ना. मग आता प्रोकॅरियोटिक मध्ये लक्षात ठेवा की ते फक्त एकपेशीयच असतात म्हणजेच काय असतात ते काय असतात तर एकपेशीय आणि त्याच्यामध्ये एकच सृष्टी आहे ती म्हणजेच काय तर मोनेरा. इंग्लिशमध्ये सुद्धा मोनेराच म्हटलं जातं है ना. फक्त एकच पेशी आहे ती म्हणजेच काय तर सॉरी एकच सृष्टी आहे ती म्हणजेच काय तर मोनेरा आणि ते सगळे एकपेशी आहे. याचा एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे की सगळे बॅक्टेरिया जे आहे ते याच्यामध्ये येतात म्हणजे सगळे जीवाणू बॅक्टेरिया हे कशामध्ये येतात तर हे मोनेरामध्ये येतात है ना. त्यानंतर मग दृश्य केंद्रकीमध्ये मग आता 2 प्रकार एकपेशी आहे की बहुपेशी आहे. एकपेशीमध्ये एकच सृष्टी आहे ती म्हणजेच काय तर प्रोटिस्टा आणि बहुपेशीमध्ये मग 3 आहेत कवके वनस्पती आणि प्राणी है ना. म्हणजे आता याबद्दल लगेच लक्षात येईल की तुम्हाला 2-2 पॉईंट तर इथंच माहित झाले आहेत की जसं मी म्हटलं की वनस्पती सृष्टी ही कशी आहे तरी आपल्याला सांगता येईल की वनस्पती कशी आहे ही बहुपेशी आहे आणि दृश्य केंद्रिकी आहे ना. मोनेरा विचारलं तर एक पेशीय आणि आदी केंद्रिकी आहे. प्रोटिस्टा विचारलं तर एक पेशीय आणि काय तर दृश्य केंद्रिकी आहे. असे 2-2 पॉईंट याबद्दलचे काय तर काहीतरी या ट्री डायग्राम मधून माहित होतील है ना. नेक्स्ट बघा आता कवके कशी आहे तर यांच्यामध्ये बघा तुम्हाला 2 गोष्टी सांगतोय मी इथं पाठ कसं करायचंय. यांच्यामध्ये एक लक्षात ठेवा की सेल वॉल आणि दुसरं काय तर फोटोसिंथेसिस है ना. सेल वॉल म्हणजे काय तर पेशीभित्तिका आणि फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण ठीक आहे. कवकांमध्ये पेशीभित्तिका असणारे आहे आणि प्रकाश संश्लेषण होत नाही है ना आहे त्यासाठी मी राईट मार्क करतोय प्रकाश संश्लेषण नाही त्यामुळे मी नाही म्हटलं तर क्रॉस मार्क केले. वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका आहे आणि प्रकाश संश्लेषण सुद्धा करतात आणि प्राण्यांमध्ये पेशीभित्तिका नाही आणि काय तर त्यासोबत प्रकाश संश्लेषण सुद्धा होत नाही है ना. बघा असं जर तुम्ही नोट जर काढले तर हे अभ्यास करायला सोपी आहे.
की सेल वॉल काय कोणामध्ये आहे, कवकांमध्ये आहे आणि वनस्पतींमध्ये आहे, प्राण्यांमध्ये सेल वॉल नाही असं म्हणते. फोटोसिंथेसिस फक्त वनस्पतींमध्ये ते बाकी कोणामध्ये होत नाही है ना. बघा इथंच काय तर तुम्हाला या सगळ्या सृष्टींबद्दल 2-2, 3-3, 4-4 पॉईंट काय तर माहित झाले. जसं प्राणी सृष्टी जर म्हटलं तर काय त्यांच्यामध्ये सेल वॉल नाही आहे. बघा सेल वॉल नाही आहे, त्यानंतर फोटोसिंथेसिस होत नाही, ते बहुपेशी आहेत आणि ते दृश्य केंद्रित आहे. बघा यांच्याबद्दल काय तर 4 पॉईंट्स काय तर इथून तुम्हाला माहित झाले. ठीक आहे, तर हा ट्री डायग्राम जो आहे ना हा फार इम्पॉर्टंट आहे. 1-2 वेळा रफ पेजेसवर काढून बघा है ना. हे सगळं लिहायचं नाहीये, मी जसं सांगितलं सेल वॉल आणि फोटोसिंथेसिस या पद्धतीने लक्षात ठेवा, म्हणजे काय तर तुमचा अभ्यास लवकर होतं आणि ते जे तुम्ही राईट रॉंग मार्क केलं तर ते अगदी डोळ्यासमोर तुझं जेव्हा तुम्ही रिवाईज करणार आहे एक्झाम मध्ये जाणार ते जसं डोळ्यासमोर तुमच्या येतं. त्यामुळे ते अभ्यास करायला सोपं जातं. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे 5 सृष्टीमध्ये कोणत्या केलं जातं ते तुम्हाला इथं मी सांगितलंय है ना. यानंतर तुम्हाला काय काय अभ्यास करायचा या टॉपिकमध्ये, तर यांचे जनरली कोणते तर बाकीच्या सुरुवातीचे 3 सृष्टी आहेत त्यांच्याबद्दलची एवढे डिटेल तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही, पण वनस्पती आणि प्राणी यांच्याबद्दलची माहिती हे तुम्हाला जे मी तुम्हाला चॅप्टर सांगितले 9वा 10वा वर्ग त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे. एका वर्गामध्ये वनस्पती सृष्टीबद्दलची माहिती दिलेली आहे आणि एकदा एका चॅप्टरमध्ये 10व्या वर्गाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये प्राणी सृष्टीची माहिती. त्याच्यामध्ये त्यांचे फायलम्स कोणते आहेत, त्यांचं वर्गीकरण कोणते आहे, डिटेल आयोगाने विचारलेले आहेत आणि त्यांची मेन काय तर त्या प्रत्येकांचे एक्झाम्पल्स हे खूप जास्त विचारले. सगळेच्या सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला शाळेच्या पुस्तकात मिळणार नाहीतच. ठीक आहे, पण त्यासोबतच काय लक्षात ठेवायचंय, पण त्यासोबत लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही कुठं अभ्यास करत आणि कुठला एखादी एक्झाम्पल दिसला तर लगेच ते नोट्समध्ये ऍड करत चला. कारण तुम्हाला एका सोर्समध्ये म्हणजे शाळेच्या पुस्तकामध्ये सुद्धा किंवा दुसऱ्या मार्केटमध्ये कोणतं पुस्तक असेल एनसीईआरटी घ्या, त्या सगळ्यांमध्ये सगळेच एक्झाम्पल्स मिळणार नाही. तुम्हाला थोडे कलेक्ट करावं लागणार आहेतच है ना. त्या तरी पण आयोग कदाचित एखादी दुसराच एक्झाम्पल विचारेल. जनरली आयोग बऱ्याचदा प्रत्येक वर्षी एखादी प्रश्न मिळतो ज्याचा सोर्स कुठंच आपल्याला सापडत नाही, कारण मेन असतात काय तर ते एक्झाम्पल्स है ना. जसं मागच्या वेळी सुद्धा एक विचारलं होतं, पण त्याचा सोर्स तुम्हाला स्टेट बोर्ड एनसीईआरटी कुठेही मिळत नाही है ना. ते गुगल करून त्याची मग माहिती काढावी लागते. पण मुद्दामून आयोग त्याचा लेवल दर्जा मेंटेन करण्यासाठी काहीतरी असे प्रश्न विचारत राहतात, त्यामुळे त्याच्याबद्दल फार काही विचार करू नका. पण हे जे सांगतोय मी याच्यातून तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न अटेम्प्ट होणार आहे. ठीक आहे, तर आज आपण इथं बायोलॉजी क्लासिफिकेशन आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती काय तर इथं कव्हर केलेली आहे. थोडक्यात म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू की जो बेसिक होता तो काहीतरी इथून कव्हर केलाय. आता तुम्हाला काय अभ्यास करायचं, या 5 गोष्टींबद्दल डिटेल माहिती अभ्यास करायची है ना. म्हणजे बायोलॉजी क्लासिफिकेशन ओव्हरव्ह्यू इथं तुम्हाला मिळालेला आहे नक्कीच. ठीक आहे, आधुनिक प्रयोजनानुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलप्रमाणे आहेत है ना. कोणते आहेत तर ते आपण लिहू. बघा आधुनिक योजनेनुसार म्हणजे काय तर जे RS विटकर आहे यांचीच 5 किंगडम मध्ये कोणते आहेत तर मोनेरा, त्यानंतर होते काय तर प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी किंवा फंजाई म्हटलं इथं, प्लॅन्टी आणि काय तर एनिमिलिया, जो सेकंड ऑप्शन दिलेला आहे बघा. त्यामुळे आन्सर येणार काय तर फक्त ब. खालीलपैकी कोणता पर्याय वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे, फक्त ब. तेच इंग्लिशमध्ये इथे दिलेलं आहे.